वचन सांगतं कारण सर्वांनी पाप केलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलं आहे. परमेश्वर जे आपल्याला देणार होता ते आता आपल्याला भेटणं बंद झालेलं आहे. परमेश्वराने आपल्याला सार्वकालिक जीवन पहिलंच प्राप्त केलं होतं. पहिलंच त्याने आपल्याला सगळं दिलं होतं. आदामाच्या टायमिंगला आदामाला सगळं दिलं होतं, पण त्यांनी पाप केलं. त्याच्यानंतर येशू ख्रिस्त आला. येशू ख्रिस्त आल्यानंतर येशू ख्रिस्तांनी आपली पापं त्या क्रूसावरती नेले. पण त्या गोष्टीची आपल्याला जाणीव आहे का? एवढे कोडे तरी खाल्ले, आपल्यासाठी मरण पावला. काय गोष्टीसाठी तो मरण पावला प्रियानं? आपल्यासाठी तो मरण पावला की नाही, जे पाप यांनी केलेले आहे ते यांना क्षमा करा आणि यांना नवीन जीवन द्या. तिथून आपली नवीन सुरुवात व्हायला पाहिजे होती, पण ती सुरुवात झाली का? येशू ख्रिस्त जेव्हा मेला तिथून पुन्हा उठला, पण तो आला कशाला होता, तो गेला कशाला होता, ते तुम्हाला जाणीव आहे का प्रियानं? तर तुम्ही रोज प्रगटीकरण वाचा. रोज तुम्हाला त्याची जाणीव व्हायला पाहिजे की खरंच येशू ख्रिस्त कोणत्या गोष्टी